पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये पुन्हा अपघात झालाय। पहाटेच्या सुमारास बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळ भीषण अपघात झाला। अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर गाडीतील एक जण गंभीर जखमी झालाय। कोरेगाव पोलीस स्टेशनकडून तपास सुरू आहे। दृश्य आपण पाहू शकतो जे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत। एक चारचाकी भरधाव वेगाने आली, चालकाचं बहुधा नियंत्रण सुटलं, गाडी फिरली आणि खांबावर जाऊन आदळली। गाडीतून धूर निघाला, गाडीच्या अक्षरशः चिंध्या झाल्या। हे दृश्य आपण सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली दृश्य आताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय। बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळचा हा अपघात आहे। शेजारीच बस स्टॉप सुद्धा दिसतो। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। बालाजी। विक्रांत, पहाटेच्या सुमारास हा अपघात झालेला आहे। पुण्यातल्या बंड गार्डन परिसरामध्ये भरधाव वेगाने आलेली पोलो नावाची जी गाडी आहे त्या गाडीमधून हा अपघात झाला। या गाडीमध्ये 3 व्यक्ती होते, त्यातले दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि गाडीच्या अक्षरशः चिंध्या झालेल्या आहेत। चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सध्या तरी आपल्याला सीसीटीव्ही वरून म्हणता येतं। प्रचंड असा वेग या गाडीला होता आणि त्याचा परिणाम जो आहे तो इतक्या भयंकर अपघातामध्ये झाल्याचं पाहायला मिळते। पोलिसांकडून ही सगळी माहिती घेण्यात येते, मात्र जो काही अपघात झाला तो ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याची माहिती पोलीस सांगतायत, कारण इतक्या भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळेच हा सगळा अपघात झालेला आहे। त्याचबरोबर गाडीमध्ये सुद्धा काही दारूच्या बिअरच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, त्यामुळे त्या सगळ्याचा पंचनामा सुरू आहे। मात्र इतक्या भरधाव वेगाने आलेली गाडी आणि भयंकर अपघात झाल्याने मात्र हे सगळे चित्र आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीसाठी।